नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगावात महाविकास आघाडीचा केंद्र व राज्य सरकार विरोधात एल्गार। महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटर, शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर निवेदन। महागाई, बेरोजगारी, वाढते गुन्हे, शेतकरी प्रश्न, स्मार्ट मीटर सक्ती, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी प्रमोद कुदय व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप केला। महागाई सातत्याने वाढत असून बेरोजगारी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। राष्ट्रीयकृत कंपन्यांचे खासगीकरण, शेतकरी विरोधी धोरणे आणि इंधन दरवाढ यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वाढते गुन्हे आणि पोलीस यंत्रणेच्या तपासातील कुचराईबाबतही संताप व्यक्त करण्यात आला। महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून सरकार याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला। स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करत ही सक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच शेती पंपांना पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा करावा व दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। निवेदनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष भर देण्यात आला। कांदा निर्याती बंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। कृषी सिंचन आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। तसेच निकृष्ट दर्जाच्या महामार्ग कामामुळे अपघात वाढून अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचीही टीका करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष घनश्याम शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, शिवाजीराव गुरव, पंचायत समिती सदस्य केतन चव्हाण, अजिंक्य कदम, निलेश जगदाळे, डॉक्टर संजय आवटे, माजी सदस्य तुकाराम वाघ, सुधीर फाळके, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, दिनेश सनस, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, नवनाथ मामा बर्गे, बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC भोसले, प्रशांत उर्फ नामदेव गुरव आदी उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे 29 मे रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात कोरेगाव तालुक्यातील शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। इतके प्रश्न पडलेले आहेत की आत्ताचा महाराष्ट्रातला प्रश्न असू द्या, पेपरफुटीचा प्रश्न असू द्या किंवा देशातील महागाईचा प्रश्न असू द्या, विजेसंदर्भातील प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न असू द्या, ह्या प्रश्नावर जनतेचा प्रक्षोभ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ह्या प्रक्षोभाला वाचा फोडावी म्हणून आम्ही आज प्रांताधिकारी व तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। यात जर काय फरक नाही पडला किंवा ह्या प्रक्षोभ दाखवण्यासाठी 29 रोजी साताऱ्यात सुद्धा मोर्चा आम्ही घेतलेला आहे। ह्या इतका महाराष्ट्राची किंवा देशाची भयान परिस्थिती असताना सुद्धा राज्यकर्ते हे फक्त आकड्याचा आणि शब्दाचा खेळ करून भारतातील किंवा महाराष्ट्रातील जनतेचा बुद्धिबोध करण्याचा प्रयत्न करत आहेत की सगळं आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे सगळं आलबेल नाही। हे लोकांना काय ज्या यातना होतात ह्या त्यांना प्रत्यक्षात त्या अनुभवत नाहीत। सत्ताधारी पार्टी असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीपासून दूर आहेत ते, परंतु सर्वसामान्य जनता ही इतक्या मोठ्या प्रमाणात भरडली जात आहे आणि ह्याचा आवाज म्हणून आम्ही आज तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। फक्त निवेदनाला बघणार नाही तर ह्याच्या पुढचे सुद्धा 29 तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात मोर्चाचं नियोजन करून मोर्चा काढण्यात येणार आहे। तसे जिल्हाधिकाऱ्याला सातारा येथे लोकांनी भरपूर प्रमाणात
उपस्थिती दाखवून आपला प्रक्षोभ तसे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवावा एवढे मी आवाहन करतो. आज केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून नेहमीच केलं जात आहे. या ठिकाणी पिकाचा दर असेल किंवा उत्पन्नाचा दर असेल किंवा खताची किमती असतील, आज खताचे जर बाजारपेठेतले जर किमती बघितल्या तर प्रचंड दर वाढवून शेतकऱ्याची लूट केली जाते. त्याप्रमाणे शेतीमालाला हमीभाव देऊन अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या केंद्र व राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यात राहिलं शेतकऱ्यांना कसं लुटावं आणि कसं त्यांना देशोधडी लावायचं म्हणून गेले 4 ते 5 दिवसापासून शेतकऱ्यांना दिवसा लाईट देतो म्हणून लाईटचं गाजर दाखवलं आणि हे करत असताना शेतकऱ्यांच्या हक्काचे 8 तासाची लाईट ही 7 तास वाढली व त्यांचे 2 तास लुटण्याचं काम ह्या केंद्र सरकार व राज्य सरकारने या ठिकाणी केलं. याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वात प्रथम त्यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या 29 तारखेला या सरकारचा निषेध करण्यासाठी किंवा लोकांच्या भावना शेतकऱ्यांच्या भावना या सरकारला कळण्यासाठी सातारा जिल्हा अधिकाऱ्यांचे कार्यालयावर आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना विनंती करतो, आपण मोठ्या संख्येने या मोर्चात उपस्थित राहून या सरकारला जाग आणण्याचं काम या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जास्त बिकट आणि खूप अवघड असं शेतकऱ्यांचं दुखणं आहे. शेतकरी त्यामुळं काय कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. आज शेती उपयोगी जे औषध असतील, बी बियाणे असतील, खतं असतील, एवढे भाव प्रचंड वाढलेत की लाखांनी शेतकरी शेतात पैसे घालतो, त्याच्या एकपटसुद्धा पैसा त्यांना परत मिळत नाही. शेतीच्या मालाला कुठल्याही भाव नाही. शेतकऱ्यांची एवढी हालत बेकार आहे आणि कृषीप्रधान देश असताना या देशात शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर सगळा समाज काय खाईल याचा विचार करून शेतकऱ्यांचं शासनाने जास्तीत जास्त प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. आज कुठल्याच गोष्टीत हे सरकार समाधानी नाही आहे. नीटसारखे परीक्षा होतात, आता परवाच झाली, पेपर फुटीमुळं परीक्षा पुढं ढकलली किंवा 2 जे लोक सापडले पेपर फुटीचे त्यांना कडक कारवाई केली पाहिजे. आज मुलं 18 त्रास परिस्थिती नसताना आई वडीलसुद्धा कर्ज काढून पैसे टाकून मुलांना शिकवतात आणि 18 तास एका जागेवर बसून अभ्यास करणाऱ्या मुलांची आज काय दशा आहे. ज्यांचं स्वप्न डॉक्टर व्हायचं आहे, कोट्यवधी रुपये डॉक्टर व्हायला सुद्धा लागत आहेत, पण ही हुशार मुलं अशी जर पेपर फुटून जर अभ्यास करणारी मुलं जर घरी बसणार असेल तर ही तर फार मोठी शोकांतिक आहे आणि शासन याच्यावर काही बोलत नाही, उत्तर देत नाही आहे. आणि अनेक प्रश्न आहेत. महिलांवर अत्याचाराचा तर एवढा आहे की दिवसाला एवढे महिलांवर अत्याचार, त्याच्यावर सुद्धा कुठलं कडक कायदा नाही किंवा मोकाट सुटत आहे. जे अपराध करतायत ते मोकाट सुटत आहेत आणि आम्हाला काही शासनाची धाक आणि भीती काय हा प्रकार राहिलेलाच नाही आहे. त्याही बाबतीत हे शासन अपयशी आहे आणि महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजे. जे पेपरफुटीचं प्रकरण आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली तरच इथून पुढच्या हुशार विद्यार्थ्यांना कुठंतरी न्याय मिळेल. अशा प्रकारे अनेक प्रश्न आहेत. इथं सुद्धा आज मी तहसील ऑफिसमध्ये आलेले आहेत, अपंग लोक आहेत, 1-1, 1.5 वर्ष त्यांना संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान आहे ते भेटलेलं नाही. ऑनलाईन करा, आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्डवर मोठी गर्दी. तुम्हाला इथं निराधार लोकांना सुद्धा पेन्शन आज 3-3 महिने 4-4 महिने हेलपाटे घालून सुद्धा भेटत नसेल. काही लोक असे आहेत की नुसतं आधार कार्ड अपडेट नाही म्हणून वर्ष त्या लोकांना हेलपाटे घालून पैसे भेटत नाही. शासनाच्या योजना आहेत. आताच रेशनिंग कार्ड महात्मा फुले योजनेची एवढी जाहिरात केली जाते 5 लाखापर्यंत. आज लोकांना हा कागदान तो कागदान नुसतं ऑनलाईन रेशनिंग कार्ड दिसत नाही म्हणून तिथं महात्मा फुले योजनेचा किंवा गोरगरीब लोकांना उपयोग होत नाही. तुम्ही रेशनिंग कार्डची झेरॉक्स घ्या ना, ऑनलाईन दिसायलाच पाहिजे, कशाला पाहिजे. तुम्हाला लाभच द्यायचा नाही, तो गरीब माणूस आहे ना, कमी उत्पन्नाचा दाखला आहे ना, त्याला तुम्ही
तो महात्मा फुले योजनेचा लाभ दिलाच पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टीत हे सरकार अपयश आहे. त्यामुळं आम्ही याचा तीव्र निषेध करतोय आणि 29 तारखेला सर्वजण महाविकास आघाडीची आम्ही कलेक्टर ऑफिसला मोठा मोर्चा या विविध विषयांवर मोर्चा काढणार आहे. धन्यवाद.